पुणे पालिकेची पावसाळ्यापूर्वीची कामं रखडलेली आहेत। 17 रस्त्यांची कामं दीड महिन्यानंतर पण जैसे थेच आहेत। पावसाळ्यात अवघे 15 ते 20 दिवस राहिले असताना आता तरी रस्त्यांची कामं पूर्ण होणार का हा प्रश्न पुणेकरांना पडलाय। पीएमआरडीए कडून पीएमपीएलला आर्थिक मदत करण्यात येणार आहे। पीएमआरडीए पीएमपीएलला 230 कोटी रुपये देणार आहे आणि त्यामुळे पीएमपीएलच्या ताफ्यात लवकरच नव्या 500 बस दाखल होणार आहेत। पुणे लोणावळा दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे। यासाठी राज्य सरकारनं कॅबिनेट नोट तयार केली आहे। लवकरच शासन निर्णय प्रसिद्ध होणार असून याची जबाबदारी एमआरव्हीसी कडे देण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 1 मे रोजी मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय जिल्हास्तरीय मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आला। गेल्या 15 दिवसात 11 रुग्णांना उपचारासाठी 9 लाखांची मदत मिळाली आहे। नागपूर शहरात बाईक टॅक्सीला सुरुवात होणार आहे। 1 लाख लोकसंख्या असलेल्या सर्व शहरात बाईक टॅक्सीला सरकारची मान्यता देण्यात आली आहे आणि त्यामुळे नागपुरात देखील लवकरच पिवळ्या रंगाच्या इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सुरू होणार आहेत। देशात प्रथमच मासिक आधारावर बेरोजगारीचा दर मोजण्यात आला आहे। यावर्षी एप्रिलमध्ये बेरोजगारी 5.1% आहे, तर पुरुषांमध्ये बेरोजगारीचा दर हा 5.2% असून महिलांमध्ये हे प्रमाण 5% आहे। मुंबई शहरातील रस्त्यांवर अनेकदा भटके कुत्रे रस्त्यांवरून चालणाऱ्या नागरिकांचा चावा घेतात आणि त्या व्यक्तीसाठी जे रुग्णालयामध्ये उपचार करून अँटी रेबीज लसीकरण ओपीडी चालवली जाते। 4 महिन्यात जे रुग्णालयामध्ये 1187 रुग्ण कुत्र्यानं चावा घेतल्याच्या उपचारासाठी आल्याचं समोर आलंय। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कीटकनाशक विभाग मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियंत्रणासाठी यंदा ॲपची मदत घेण्यात येणार असून ते मुंबईकरांसाठी उपलब्ध केले जाणार आहेत, अशी माहिती पालिकेनं दिली आहे। गणेशोत्सवात पीओपी मूर्तीवर बंदी घालण्यात आली आहे, मात्र अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसंच मूर्तिकारांसमोर अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि त्यामुळेच शासनानं पीओपी मूर्तींबाबत सकारात्मक विचार करावा, असं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सरकारला साकडं घातलंय। भारतानं मार्च 2025 मध्ये दररोज 54 लाख बॅरल कच्च्या तेलाची आयात करून नवीन विक्रम केलेला आहे। 2025 आणि 26 मध्ये भारतातील कच्च्या तेलाची मागणी सर्वात वेगानं वाढण्याची अपेक्षा आहे आणि ती चीनच्या मागणीच्या दुप्पट असेल असं ओपेकनं म्हटलंय। भारताची निर्यात एप्रिलमध्ये 9.3% वाढून 38.49 अब्ज डॉलरवर पोहोचलेली आहे, तर व्यापार तूट 26.42 अब्ज डॉलर्स राहिली आहे। एप्रिलमध्ये आयात वार्षिक आधारावर 19.12% वाढून 64.91 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे। मागील वर्षी 11वी प्रवेश प्रक्रियेमध्ये वाणिज्य शाखेमधील प्रवेश क्षमतेच्या तुलनेमध्ये प्रत्यक्ष 72.27% प्रवेश झाले होते। तो कल पाहता यंदा 11वी वाणिज्य शाखेचा कट ऑफ वाढण्याची शक्यता आहे। एमपीएससी मार्फत शासकीय महाविद्यालय आणि संस्थांमधील सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक आणि अधिव्याख्याता या पदांसाठी उमेदवारांना विषय निवड सादर करण्याची अंतिम संधी देण्यात आली आहे। 20 मे पर्यंत ऑनलाईन प्रक्रिया सुरू राहणार आहे। नायर दंत रुग्णालय आणि दंतवैद्यकीय महाविद्यालयामध्ये पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याकरता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि भारतीय दंतवैद्यकीय परिषदेनं मान्यता दिली आहे। त्यामुळे बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी या पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची संख्या 67 वरून 75 झाली आहे। नोकरीला लागून 12 ते 24 वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांचं आता वरिष्ठ आणि निवड श्रेणीचं प्रशिक्षण होणार आहे, तर दुसरीकडे इयत्ता पहिलीच्या शिक्षकांना बदललेल्या अभ्यासक्रमाबद्दल 2 ते 15 जूनपर्यंत प्रशिक्षण दिलं जाणार आहे। मुंबई राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत आता बीबीए, बीसीए, बीबीएम आणि बीएमएस या अभ्यासक्रमांच्या सीईटीबाबत तक्रारी आणि आक्षेप नोंदवण्याची सशुल्क सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांना 16 ते 18 मे दरम्यान हे आक्षेप नोंदवता येणार असून प्रत्येक प्रश्नासाठी विद्यार्थ्यांना 1000 रुपये शुल्क भरावं लागणार आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं नर्सिंग, हॉटेल मॅनेजमेंट, एमसीए, डीपीएन, एमपीएड, बीपीएड या 6 सीईटींचे निकाल गुरुवारी संकेतस्थळावर प्रसिद्ध केले। त्यातील नर्सिंग सीईटीमध्ये चौघांना 100% गुण मिळाल्याची माहिती सीईटी कक्षानं दिली आहे। 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या कटामध्ये सहभागी असलेल्या आरोपी तहव्वूर हुसेन राणा विरोधात भारत सरकारनं आघाडीची रणनीती आखलेली आहे। सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या नेतृत्वाखाली एसव्ही राजूसह 5 वकिलांची विशेष टीम तयार करण्यात आली आहे। वक्फ दुरुस्ती 2025 कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांच्या पार्श्वभूमीवर संबंधित कायदेशीर कारवाईला तात्पुरती स्थगिती देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात 20 मे रोजी सुनावणी होते आहे। 3 मुद्द्यांवर अंतरिम आदेश देण्यासंबंधी या सुनावणीमध्ये युक्तिवाद केले जातील। महाआयटी आणि आपलं सरकार सेवा केंद्र चालकांनी सेवांचे दर वाढवण्याबाबत केलेली विनंती विचारात घेऊन सध्याच्या सेवा दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय शासनानं घेतलाय। यानुसार आता आपलं सरकार सेवा केंद्रातून मिळणारे दाखले आणि प्रमाणपत्र यासाठी दुप्पट शुल्क मोजावं लागणार आहे।
भटके विमुक्त समाजाला जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशनिंग कार्डसह विविध दाखले देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर आयोजित केलं जाणार आहे. या संदर्भातला आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी स्मार्ट बसेस आणल्या जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. नवीन सर्व बसेस AI वर आधारित कॅमेरे, GPS, LED TV आणि वायफाय अशा सर्व सुविधांनी परिपूर्ण असतील. महाराष्ट्र राज्य शासनाची महाराष्ट्र.gov.in ही अधिकृत वेबसाईट नियमित देखभालीबरोबरच तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्यासाठी 15 आणि 16 मे असे 2 दिवस बंद असेल. राज्य निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांची नोंदणी यासह निवडणुकीशी संबंधित विविध मुद्द्यांशी संबंधित नवीन नियमावली जारी केली आहे. पक्षाच्या बँक खात्याचा तपशील 6 महिन्यांच्या आत निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागेल. तर निवडणुकीमध्ये स्टार प्रचारक कोण असेल याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करणं बंधनकारक असणार आहे. मुंबईमध्ये आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय. मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापुरात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. जोरदार वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा पसरला होता. पुणे शहर आणि परिसरात गेल्या 3 दिवसांपासून पूर्व मोसमी पावसाची संततधार सुरू आहे. पुढील 4 दिवस शहरात अशीच स्थिती राहणार असल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागानं सांगितलंय. सातारा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. कराड पाटण तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशी पावसानं झोडपलं. हवामान खात्यानं सातारा जिल्ह्याला आज येलो अलर्ट दिलाय. धाराशिव जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता पुढील 2 दिवस हवामान खात्यानं वर्तवली आहे. शेतकऱ्यांनी नुकसान टाळण्यासाठी पशुधनाला सुरक्षित ठिकाणी बांधण्याची आणि खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान खात्यानं केलेलं आहे. शहापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये नळाला एक थेंबही पाणी येत नाहीये. बोरवेल असून पण एका कुटुंबाला 2 दिवसातून एकदाच 2 हंडे पाणी मिळतं. अवकाळीचा पाऊस पडतो पण तो तहान भागवू शकत नाही आणि त्यामुळे महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी कसरत करावी लागते. कोयना धरणात सध्या 28.49 TMC पाणीसाठा उपलब्ध आहे. यातील फक्त 23.37 TMC उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. यावर्षी धरणात तब्बल 184.25 TMC पाण्याची आवक झाली आणि धरणात सध्या 28.49 TMC पाण्यावर उर्वरित मे महिन्यातील वीज निर्मिती आणि सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. पुणे विद्यापीठातील जेवण निकृष्ट दर्जाचं असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कॅन्टीनच्या जेवणात चक्क रबर निघालेत. फ्राईड राईस आणि नूडल्स मागवले असता त्यामध्ये रबर आढळले असून या विद्यापीठाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले. 4 पुनर्परीक्षा देऊन देखील लॉचे विद्यार्थी नापास झाल्यानं संतापलेल्या विद्यार्थ्यांनी नागपूर विद्यापीठासमोर आंदोलन केलं. पेपर तपासण्यामध्ये आणि पुनर्मूल्यांकन प्रक्रियेमध्ये बेजबाबदारपणा होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. धाराशिवच्या जिल्हा जलसंधारण कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी खुर्चीचं पूजन करत आंदोलन केलं. जलसंधारण अधिकारी वारंवार गैरहजर राहत असल्यानं शेतकरी आक्रमक झाले. शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे आज छत्रपती संभाजी दौऱ्यावर आहेत. तर आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पाणी टंचाई विरोधात हल्लाबोल मोर्चा काढला जाणार आहे. अमरावती धामणगाव रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन शेडमध्ये शेतकऱ्यांनी लिलावासाठी आपल्या शेतातील तुरी आणि सोयाबीन या ठिकाणी ठेवले होते. मात्र नवीन शेडमध्ये ठेकेदारांनी अजून पाईप लावले नसल्यानं शेडचं पाणी शेतकऱ्यांच्या सोयाबीनमध्ये गेलं असून शेतकऱ्याच्या मालाचं नुकसान झालंय. बीडच्या आष्टी तालुक्यातील अनुष्का आणि तनुष्का या 2 जुळ्या बहिणींना 10वीच्या परीक्षेत देखील चक्क सेम टू सेम गुण मिळाले. दोघींनाही 96% गुण मिळाल्यानं सर्वांनीच त्यांचं कौतुक केलंय. मुसाळ तहसील कार्यालयातील पत्रांची परस्पर विक्री करण्यात आल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते केदार सनप यांनी केला होता. या प्रकरणी तहसीलदार नीता लबडे यांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावले. जीए कटापूर योजनेचं पाणी माण तालुक्यातील आंधळी धरणातून राणन तलावामध्ये पोहोचवण्यात मंत्री जयकुमार गोरे यांना यश आलंय. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राणन येथील तलावात जलपूजन करण्यात आलं. गोंदियाच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प परिसरात प्राणी गणना करण्यात आली आहे. त्यात 10 वाघांची तर 24 बिबट्यांची नोंद झालेली आहे. गेल्या वर्षी तुलनेमध्ये यंदा 2 वाघांची संख्या कमी झाली आहे तर 6 बिबट्यांची संख्या वाढली आहे. जळगाव रेल्वे स्थानकावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या माध्यमातून भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यात आलाय. सांगलीतील एका परिसरात कचरा कुंडीतील प्लास्टिकचा जार भटक्या कुत्र्याच्या गळ्यात अडकला होता. याची माहिती मिळताच अॅनिमल राहतच्या कार्यकर्त्यांनी या जारमधून कुत्र्याची सुटका केली.
सांगलीमध्ये बंद असणारं प्लास्टिक शोधण्यासाठी उपायुक्त स्मृती पाटील रस्त्यावर उतरल्या. महावीर उद्यान परिसरातील हातगाड्यांची त्यांनी तपासणी केली असून बंदी असणाऱ्या प्लास्टिक पिशव्या न वापरण्याच्या सूचना केल्या. सांगलीमध्ये महिला बचत गटातील महिला आता ई-रिक्षा घंटागाडी चालवणार आहेत. आयुक्त स्मृती पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पालिकेनं महिलांना याचं ट्रेनिंग सुरू केलंय. तसंच त्याच्या नियोजनाखाली 9 रिक्षा घंटागाड्या महिला बचत गटातील महिला चालवणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा साखर उत्पादन 18% म्हणजेच 58 लाख टन एवढं घटलेलं आहे. साखरेच्या एकूण उत्पादनानं 257 लाख टनाची नोंद केली आहे. यंदा केवळ 9.30% साखर उतारा मिळाल्याची माहिती राष्ट्रीय साखर महासंघानं दिली आहे. बदलापूर पालिकेची गॅस शवदाहिनी अनेक महिन्यांपासून बंद असल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे कोणताही पर्याय नसल्यानं लाकडावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ नागरिकांवर आल्यानं बदलापूरकरांकडून तीव्र नाराजी व्यक्त होतीये. पुण्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं 24 लाखांची बनावट दारू जप्त केलेली आहे. पुणे मुंबई महामार्गावर ही कारवाई करण्यात आली आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाच्या पूर्वसंध्येला कृषी विभागानं मोठी कारवाई केली आहे. 7 कंपन्यांमधील बोगस रासायनिक खतांचा साठा पकडला असून याचं गुजरात कनेक्शन असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी 2 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरातून दरोडेखोरांनी 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी लंपास केली आहे. दरोडेखोरांनी तब्बल 2 तास घरात तोडफोड केली आणि घरात झोपलेल्या लड्डा यांच्या चालकाचे चिकटपट्टीनं तोंड, रुमालानं हात बांधून छातीवर पिस्तूल रोखत दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. फरार हिरे व्यापारी नीरव मोदीच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. भारताकडे प्रत्यार्पण होईपर्यंत जामिनावर सुटका करण्याची विनंती फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे आता नीरव मोदीचं भारतात प्रत्यार्पण कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मुंबईतील वाढते गुन्हे लक्षात घेता आता पोलीस अंमलदारांना देखील गुन्ह्याच्या तपासाचे अधिकार गृह विभागानं दिलेले आहेत. या निर्णयामुळे उपनिरीक्षक ते निरीक्षक पदांवरील अधिकाऱ्यांचा ताण कमी होण्यास मदत होईल. मुंबईतील इलेक्ट्रिसिटीच्या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या एका आयटी इंजिनियरला 10 लॅपटॉपसह अटक करण्यात आली आहे. त्यानं 6 लाखांचे 10 लॅपटॉप चोरी केले. घणसोलीमध्ये 15 वर्षीय मुलाचं अपहरण करण्यात आलं. अपहरणकर्त्यांनी 12 लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. दरम्यान पोलिसांनी अवघ्या 1.5 तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या. कल्याणजवळील मोहने गाळेगाव परिसरात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत नराधमाला अटक केली आहे. अमरनाथच्या एमआयडीसी भागात एका भरधाव ट्रकनं 25 वर्षाच्या तरुणाला चिरडलं. यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला असून ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. त्यांनी सकाळपासूनच शहरातील श्रीमंत बाबूजी नाईक वाड्याची पाहणी करत इथे बनणाऱ्या वेगवेगळ्या वास्तूंची पाहणी केली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं मोठा झटका बसलाय. पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथील 11.89 हेक्टर राखीव वनजमीन 1999 मध्ये रिच कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडला देण्याचा निर्णय न्यायालयानं पूर्णतः बेकायदेशीर असल्याचा निकाल दिलाय. उबाठाचे नेते संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यात दंडाधिकारी न्यायालयानं राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात गुरुवारी जामीनपात्र वॉरंट जारी केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 जूनला होणार आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देवनार डम्पिंग ग्राउंडची जागा देण्यात येणार आहे. ग्राउंड साफ करण्यासाठी पालिकेनं काढलेल्या 2368 कोटी रुपये खर्चाच्या निविदेला उबाठानं विरोध केलाय. दरम्यान 2008 मध्ये पालिकेत सत्ता असताना डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी 4500 कोटींची निविदा काढण्यात आली होती. ते पैसे गेले कुठे असा सवाल आशिष शेलार यांनी केलाय. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विधानसभांनी मंजूर केलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपती आणि राज्यपालांना वेळ मर्यादा निश्चित करण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केलेत. प्रत्यक्षात हा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं 8 एप्रिल रोजी दिला होता. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाला 14 प्रश्न विचारले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हा निर्णय संविधानिक मूल्य आणि व्यवस्थांच्या विरुद्ध असल्याचं तसंच संविधानिक मर्यादांचं अतिक्रमण असल्याचं म्हटलेलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे एकनाथ खडसेंनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. ही भेट राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाबाबत बैठक आयोजित करण्यासाठी असल्याचं अधिकृतपणे सांगण्यात आलंय. दरम्यान यानंतर खडसे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं.
वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी कोणताही वैयक्तिक वैर नसल्याचं स्पष्टीकरण भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी दिलंय. केवळ कार्यकर्त्यांमुळे वाद निर्माण होतात असं त्या म्हटल्यात. कोल्हापूर मुंबई विमानसेवा दुबईपेक्षा देखील महाग झालेली आहे. सर्वसामान्यांना विमानानं प्रवास करणं सोपं राहिलं नाहीये. यावर जरा नियंत्रण ठेवा असं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासमोरच पोलखोल केली. मात्र दुसऱ्याच क्षणी त्यांनी या दरावर नियंत्रण ठेवू अशी ग्वाही देत सारवासारव केली. डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवण्याची घाई झालेली आहे असं म्हणत न्यूयॉर्क टाइम्सनं त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना विश्वासात न घेताच ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली. यावरून देखील ट्रम्प यांच्यावर टीका करण्यात येते. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे या भागातील पर्यटन उद्योगाला जबर धक्का बसला असून पर्यटकांनी फुलून गेलेलं हे ठिकाण आता ओसाड पडलंय. पर्यटनावर अवलंबून असणारे अनेक जण रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस देण्याची घोषणा शिंदे सेनेनं केलेली आहे. आधीच जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी 3 संशयितांचे फोटो प्रसिद्ध करून त्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं. त्याला प्रतिसाद म्हणून ही घोषणा करण्यात आल्याचं कनल यांनी म्हटलंय. भारत पाकिस्तानातील तणावादरम्यान तुर्कीनं पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानंतर फळ बाजारात तुर्की सफरचंदावर बहिष्कार टाकण्यात आलाय. त्यामुळे बाजारात काश्मीरी सफरचंदाची मागणी वाढलेली आहे. हरियाणाच्या यमुनानगर भागात अज्ञात गुंडांनी दिवसाढवळ्या गोळीबार केला. गोळीबारानंतर मोटारसायकलवरून हे हल्लेखोर फरार झाले. यूपीच्या जौनपूरमध्ये एका भरधाव कारनं बाईकवरून जाणाऱ्या पोलिसाला धडक दिली. अपघात करून फरार झालेल्या ड्रायव्हरचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय.